सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। कल्याण मोहिने येथील शिक्षक महिलेच्या खुनात 4 जणांना अटक करण्यात आली आहे। वाडीवेरे हद्दीत एसएमबीटी जवळ प्रियकराने महिलेचा खून केल्याची घटना ही समोर आली आहे। कोणताही पुरावा नसताना वाडीवेरे पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत आरोपींना यामध्ये अटक केली आहे। प्रियकर आरोपी नाशिकमध्ये देखील अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे। लग्नाचा तगादा लावल्याने प्रियकरांनी हत्या केल्याचं या घटनेत समोर आलंय। महिलेची संपत्ती देखील लाटण्याचा प्रयत्न नाशिक ग्रामीण पोलिसांनी हाणून पाडलाय। या कामगिरीमध्ये पीआय महाजन, पीएसआय कुशारे, शिरीष गांगुर्डे, रामकृष्ण लहामटे आणि विशाल सोनवणे यांचा समावेश आहे। मी संजय वांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, नाशिक ग्रामीण विभाग, तसेच माझे सहकारी वाडीवेरे पोलीस स्टेशनचे प्रभारी महाजन साहेब, दिनांक 16/7/26 रोजी एसएमबीटी कॉलेज इथून आम्हाला माहिती मिळाली की त्या ठिकाणी एक महिला साधारण 52 वर्ष वय ही पार्किंगच्या ठिकाणी मयत स्थितीत मिळून आली। त्यांनी हॉस्पिटलला नेऊन तिला चेक केलं आणि तिच्याकडे हे होतं पर्स चेक केलं असता आधार कार्ड मिळालं। आधार कार्ड मध्ये काही तिचं नाव समजलं आणि तिचं नाव संगीता चंदन शिव असं मिळालं। राहणार ती आंबेलीची होती। त्याच्यावरून नंतर मग ते आम्हाला कळवलं। आम्ही त्या ठिकाणी बॉडीचा पंचनामा करून ताब्यात घेऊन पुढची कारवाई सुरू केली। त्या दरम्यान आम्हाला तिचे नातेवाईक भाऊ रवींद्र चंदन शिव राहणार कल्याण यांची माहिती मिळाली। त्यांना कॉन्टॅक्ट केला, त्यांना बोलवलं, त्यांनी बहीण असल्याचं ओळखलं। त्यांच्याकडून तिचा मोबाईल नंबर प्राप्त केला आणि मग मोबाईल नंबरवरून लास्ट कॉल डिटेल जे झालेले होते त्याच्यावरून आम्ही नाशिक येथून एक जाधव नावाचं विस्मस ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे चौकशी केली असता जाधवने पूर्ण गुन्ह्याची स्टोरी सांगितली। जाधवकडून आम्हाला इतर जे आरोपी आहे दिगंबर आव्हाड, तुषार रत्नपारखी तसेच विनोद पांडे यांचे नाव निष्पन्न झाले। नंतर मग ठाणा शहर पोलिसांनी दिगंबर आव्हाड आणि तुषार रत्नपारखी यांना तिकडे ताब्यात घेतलं। नंतर ते आमच्याकडे हँडओव्हर केले। आमच्या एलसीबीने मान्य पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आणि एलसीबीचे अधिकारी यांनी याबाबत अधिक तपास करून येथील फरार आरोपी विनोद पांडे याला ताब्यात घेतलं आणि एसपी साहेबांच्या सूचनेप्रमाणे पुढे तपास सुरू केला। तपासात संगीता चंदन शिवे ही शिक्षिका होती कल्याणला आणि LIC एजंट पण होती। तर LIC एजंट चे कामानिमित्त तिची आणि आरोपी दिगंबर आव्हाड याच्याशी ओळख झाली। ओळखीचं रूपांतर पुढे मैत्रीत झालं आणि ती त्या दिगंबर आव्हाडला लग्न कर म्हणून असं तिने एकसारखा तगादा लावला। परंतु त्या दरम्यान तिला एक गंभीर आजार झाला आणि त्या आजारामुळे आणि याचं देखील लग्न झालेलं होतं, त्यामुळे हा लग्न तिला करण्यास टाळाटाळ करू लागली। मग ती एकसारखी लग्नाचा तगादा लावल्यामुळे आरोपी दिगंबर आव्हाड याने तिची समजूत काढण्यासाठी की आपण आळंदीला जाऊन लग्न करू, तिथे साक्षीदार लागतील। साक्षीदार म्हणून याचे मित्र तुषार रत्नपारखी, नंतर संतोष जाधव आणि विनोद पांडे
यांना घेतलं. सोबत एक आर्टिगा गाडी भाड्याने घेतली आणि असं आळंदीकडे नाशिक मार्ग जाण्यासाठी निघाले. तर सिन्नर MIDC मध्ये एका साध्या हॉटेलमध्ये त्यांनी काहीतरी नाश्ता केला आणि तिथे दिगंबर आवाज विचार बदलला की आपण लग्न नंतर करू, काही दिवस थांब, विचार विनिमय करू, असं म्हणून परत ते कल्याणकडे जाण्यासाठी नाशिक मार्ग निघाले. नाशिकला आल्यानंतर काही वेळ थांबले एका हॉटेलमध्ये, सारडा सर्कल होते, आणि त्या ठिकाणी सोबतचे जे आरोपी होते विनोद पांडे आणि संतोष जाधव यांना उतरून दिले आणि तिथून दिगंबर आवाज, ती महिला संगीता चंदनशिवे आणि चालक तुषार रत्नपारखी असे शॉर्टकट रस्त्याने SMBT कॉलेज मार्ग ठाण्याकडे जायला निघाले. त्या दरम्यान याच्या मनात होतं की आता ही सारखं मागे लागलेली आहे आणि हिचं काहीतरी केलंच पाहिजे फायनल. त्या दृष्टीने त्याने SMBT कॉलेजच्या गाड्यांच्या पार्किंग मध्ये गाडी थांबवली. 15 तारखेला रात्री 9 वाजेच्या दरम्यान ड्रायव्हर जो होता तो प्रत्यक्षदर्शी साक्षीदार राहू नये म्हणून त्याला जबरदस्तीने चहा पिऊ नये म्हणून बाहेर पाठवून दिला. त्या दरम्यान गाडीच्या खाली उतरून संगीता चंदनशिवे आणि दिगंबर आवाज यांच्यात लग्नाच्या कारणाने वाद झाले. किरकोळ हाताने याने तिला मारलं आणि ती जास्त अग्रेसिव्ह झाल्यानंतर रुमालासारख्या कपड्याने तिचे तोंड दाबून तिथे तिचा खून केला आणि नंतर या ड्रायव्हरला फोन करून आपल्याला अर्जंट जायचं म्हणून कल्याणकडे निघाले. त्या दरम्यान ड्रायव्हरने विचारलं की संगीता जाधव कुठे आहे, तर त्याने सांगितलं की ती आजारी, ती हॉस्पिटलला गेलेली आहे, ती नंतर येईल. तर या दरम्यान अजून तपास सुरू आहे. याच्यामध्ये महिलाच्या नावावर काही फ्लॅट होते, ते फ्लॅट सुद्धा काही कागदपत्र तिचे अर्ध बनवून ते हडप करण्याचा या दिगंबर आवाजचा प्रयत्न होता. त्याबाबत अधिक तपास सुरू आहे. इतर आरोपी आणि दिगंबर आवाज यांचं आपसात कसं संगनमत होतं याचा देखील तपास सुरू आहे. त्याप्रमाणे आम्ही अनडिटेक्ट मर्डर डिटेक्ट केलेला आहे. त्यामध्ये आम्हाला आमच्या माननीय SP साहेबांचं मुलाचं मार्गदर्शन, आमचे सहकारी अधिकारी स्टाफ यांनी चांगलं सहकार्य केलं, तसेच महिलाच्या नातेवाईकांनी देखील सहकार्य केलेलं आहे. आतापर्यंत आम्ही एकूण 4 आरोपी अटक केलेले आहेत आणि तपासात भविष्यात निष्पन्न झाले, तपास चालू आहे, त्याप्रमाणे आम्ही पुढे जर आरोपी मिळाले तर ते अटक करणार आहोत. जागर जनस्थानसाठी सुमित बोधक, इगतपुरी.